नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि म्हणजे तुम्हाला आता दिसतच असेल की मी बॅग पॅकिंग करते. तुम्हाला तर माहिती आहे माझ्या काकाच्या मुलाचं लग्न आहे, म्हणजे माझ्या भावाचं लग्न आहे. आणि आता मी गावी जाण्यासाठी खूप उत्सुक आहे. आणि लग्नाची उत्सुकता म्हणजे गावी जाण्याची उत्सुकता हे तर तुम्हाला माहिती आहे. आपल्याला गावी जायचं बोलल्यावर आपण किती म्हणजे खुश असतो. तर आणि हा पसारा बघू शकता तुम्ही. तर आता मला सगळी ही बॅग पॅकिंग करायची आहे. आणि ही बॅग पॅकिंग करताना मला कुठल्या दिवशी कुठले कपडे घालायचे आणि इथून जाताना पण कुठले घालायचे आणि तिथे आपण लग्नाला कुठले कुठले मी वेअर करणार आहे, मुलांना कुठले देणार आहे, ते मिस्टरांचे असे मला कपडे एक एक करून सेक्शन वाईज व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे बॅगमध्ये. तर मग चला, आता मी भरपूरच खुश आहे. आणि तुम्ही मुंबईवरून पहिले मी माझ्या माहेरी जाणार आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे मिळून गावी जाणार आहोत. आणि ह्याच्या पुढचे ब्लॉग्स पण खूप सुंदर सुंदर येतील. आणि तुम्ही पण एक्साइटेड असाल का आमच्या इकडचं गाव कसं असतं, आमच्या इकडच्या चालीरीती परंपरा लग्नाच्या त्या कशा असतील. आणि माझं माहेरी मराठवाड्यामध्ये येतं आणि तिकडं लग्न वगैरे कसं असतं काय नाही, लग्नाच्या आधीचे विधी कसे असतात, नंतरचे कसे असतात, ते पण मी तुमच्याशी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेलच. तर चला, सगळ्यात पहिले आपण आता बॅग पॅकिंग करायला चालू करूया. तर मी आता सगळ्यात पहिले कपडे ठेवायला चालू करते. आता आपल्याला सगळ्यात पहिले मी कपडे ना म्हणजे आपण गेल्या गेल्या तर माहेरी गेल्यानंतर तर मग मी हे लग्नाचे पहिले नाही काढणार, त्याच्यानंतर काढेल. तर मग मी आधी हे साड्या वगैरे खाली ठेवून घेणार आहे. तर चला, आता मी हे साड्या ठेवते आणि दाखवते तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही हा पसारा. आणि मी आता एक एक करून सगळ्या कपड्यांच्या घड्या घालते आणि व्यवस्थित असं बॅगमध्ये फोल्ड करून ठेवणार आहे कपडे. आणि कुठल्या ओकेजनला कुठली साडी वगैरे वेअर करणार ते तर मी तुमच्याशी नक्की शेअर करणारच आहे. तर चला, आता मी पहिले घड्या घालून घेते आणि बॅगमध्ये ठेवते. तर चला, आता मी पॅकिंगला सुरुवात करत आहे. तर सगळ्यात पहिले तरी बॅगच्या खाली हा थोडंसं पेपर टाकून घेते, कारण साड्यांना डाग वगैरे नको लागायला. आणि हे बघा, मी ही एक साडी घेतलेली आहे. तिथे आता मी कुठे जाताना वेअर करणार हे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दिसणार आहे. तर चला, आता मी ही साडी ठेवून घेते आतमध्ये. त्याच्यानंतर ही पण एक खूप सुंदर साडी आहे माझी. त्याच्यावर खूप छान असं ब्लाऊज. मी ना साड्यांमध्येच ब्लाऊज ठेवते, मग कसं गोंधळ नको व्हायला म्हणून मी ही पण एक साडी घेऊन जाणार आहे. आपल्या इकडे कसं म्हणजे असं काटापदराच्या साड्या वगैरे म्हणजे ट्रेडिशनल लुक असतो. गावाकडं गेल्यानंतर ह्या अशाच साड्या वेअर कराव्या लागतात. तर मग आता ही एक साडी घेतलेली आहे मी. ही बघेल मी मेहंदीला वगैरे घालेल, कारण त्याचा लुक म्हणजे त्याचा कलर मेहंदीसारखा आहे. आणि त्याच्यानंतर ही एक साडी आहे. मी ही साडी ना हळदीला घालणार आहे. ही पण खूप सुंदर साडी आहे. त्याच्यावरचं ब्लाऊज. त्याच्यानंतर तर ही साडी बघू शकता. ही साडी मी आळंक्यासाठी घालणार आहे. तुम्हाला वाटत असेल आळंक्या म्हणजे काय, तर तुम्हाला हे बघण्यासाठी तुम्ही पण खूप एक्साइटेड असणार, कारण आळंक्या हा शब्द इकडे कोणी वापरत नाही. आणि ते काय असतात ते तर आमच्या इथे लग्नामध्ये ते जरूर करावंच लागतं, कारण तेच सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट असतं आणि ते म्हणजे देवीचं असतं. तर मग ते बघण्यासाठी तुम्हाला माझा ब्लॉग हा नक्की बघावाच लागेल. आणि आळंक्याचा ब्लॉग मी नक्की शूट करणार आहे, कारण भरपूर जणांना माहिती नाही आहे आळंक्या म्हणजे काय असतात. ते मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा नक्की प्रयत्न तुमच्याशी करणार आहे. आणि आमच्या इकडे ना हळदीचा मांडव पण असतो.
आणि तो कशा पद्धतीने टाकतात आणि त्याच्यासाठी किती माणसं लागतात ते सगळं मी तुमच्याशी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. आणि ही स्पेशली माझी आळंक्याची साडी असणार आहे. खूप सुंदर आहे ह्या साडीचा कलर, बघू शकता. आता मी ही पण बॅगमध्ये ठेवून घेणार आहे. आणि मी लग्नात कुठली साडी घालणार आहे ते तुम्ही लग्नाच्याच दिवशी बघा. तर चला आता मी माझ्या मुलीचे कपडे ठेवून घेणार आहे. मुलीला असे हे बघा, मुलीचा मस्त असा ड्रेस आहे, छान तिने टॉपमध्ये घेतलेला आहे. हा पण पूर्ण बघण्यासाठी तुम्हाला पुढचे ब्लॉग्समध्ये नक्की बघावे लागतील. ती ना व्हिडिओमध्ये येण्यासाठी खूप लाजते, तर आली एखाद्या वेळेस तर नक्की मी तुमच्याशी शेअर करेल. हे तिचे आता मी कपडे ठेवून घेते. ते लग्नाच्या वेळेस म्हणजे गावी जायच्या वेळेस आम्ही वेअर करणार आहे, त्यासाठी मी हे खाली ठेवून घेणार आहे कपडे. मुलाचे पण आहेत, त्याचे पण मी कपडे खालीच ठेवून घेणार आहे सगळे. तर चला आता मी ठेवते आणि मग दाखवते थोडंफार आणि बोलते तुमचे. आळंक्या जर कोणाला माहिती असतील, आता माझा शब्द तोंडातून निघालेला आहे आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ कुठून बघत असणार, मराठवाड्यातून म्हणा कुठून पण बघत असणार, तुम्हाला आळंक्या माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आळंक्या म्हणजे काय असतात, म्हणजे कुठला सण असतो ते मला नक्की सांगा. आळंक्या काय असतं ते आणि तुमच्या इकडे करतात का ते पण नक्की सांगा मला. मी आता हे कपडे छान असे फोल्ड करून ठेवून देणार आहे सगळे. तर बघू शकता अशा प्रकारे माझी बॅग अशी मस्त पॅकिंग झालेली आहे. आपण फायनली बॅगची चेन लावून घेणार आहोत. मी खूप एक्साइटेड आहे लग्नाला जाण्यासाठी आणि माझ्या माहेरी पण जाण्यासाठी, माझ्या मम्मीला भेटण्यासाठी, पप्पांना, भावाला आणि भाच्यांना सगळ्यांना भेटण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. तर फायनली माझी बॅग ही पॅक झालेली आहे आणि आपला ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ पण मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्याशी शेअर पण करेल. चला आता मी ज्वेलरी काय काय घेऊन जाणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता आता मी ज्वेलरीमध्ये काय काय घेणार आहे. मी त्या दिवशी तुम्हाला दाखवली मी काय काय ज्वेलरी घेऊन आले. त्याच्या व्यतिरिक्त हे बघा मी कन्सिलर पण घेणार आहे, म्हणजे थोडंसं आपल्या डोळ्याखाली ब्लॅक सर्कल किंवा स्पॉट असतील ते आपण ह्याच्याने लपवू शकतो. आणि हे नेल रिमूव्हर आपल्याला आता फंक्शनला साड्यांवरती नेल पेंट लावावे लागतील, त्यासाठी हा नेल रिमूव्हर पण मी माझ्याबरोबर नक्की कॅरी करते. आणि ह्या टिकल्या आहेत आणि हे क्लचर्स. तर तुम्हाला ते तिथे डब्यामध्ये ट्रान्सपरंट आहे ना तर दिसत असेल, तर हे सगळे माझे नेल पेंट्स आहेत आणि ह्याच्यामध्ये सनस्क्रीन वगैरे आहे. आता ते सगळं तुम्हाला काही दाखवत नाही बसणार, जे आहे ते दाखवते. हे बघा हे क्लचर वगैरे आहेत, ह्या 2-3 शेडच्या लिपस्टिक आहेत आणि ह्या बांगड्या आहेत ना, तर ते आपल्या हिरव्या चुड्यामध्ये किंवा हिरव्या बांगड्यांमध्ये मी ह्या ॲडजस्ट करून घालणार आहे. आणि त्याच्याबरोबर हे आपले थोडे मी विकत घेतलेले आहेत, ते पण मी त्याच्यामध्ये टाकून छान असं बांगड्यांचा सेट बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. ते पण मी तुमच्याशी नक्की शेअर करेलच. आणि हे माझी पॉन्डची बीबी क्रीम आहे आणि हे थोडीफार ज्वेलरी वगैरे घेतलेली आहे, हे बघा. तर आता मी हे सगळं ह्या बॉक्समध्ये पॅक करणार आहे आणि थोडंफार निघताना ऐन वेळेवर माझं जे काही असेल ते मी ह्या बॅगमध्ये ठेवून देईल. तर चला आता मी ह्याच्यामध्ये हे ठेवते एक एक.
तर चला आता माझं हे ज्वेलरी पॅकिंग पण झालेलं आहे आणि मी निघताना ऐन वेळेवर मला काय काय लागतं ते मी ह्या माझ्या मस्त पर्समध्ये ठेवून घेणार आहे आणि ही पर्स मी कॅरी करणार आहे लग्नामध्ये आणि इथून जाताना पण ट्रॅव्हलिंगमध्ये. तर माझी बॅग पॅकिंग झालेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवलं. आता ज्वेलरी पॅकिंग पण झालेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता चला आता पुढचं पण तुम्हाला दाखवून घेते. तर उद्याच्या जेवणाचं पण मी टिफिनमध्ये काय काय घेणार आहे ट्रॅव्हलिंगसाठी ते पण मी तुम्हाला दाखवेलच. त्याची मी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे म्हणजे काय करायचं काय नाही असं. तर आता हे तर मी आता एका साईडला व्यवस्थित ठेवून देते म्हणजे ऐन वेळेवर आपल्याला घाई गडबड व्हायला नको. तर चला आता मी तुम्हाला उद्यासाठी जेवणामध्ये काय काय नेणार आहे टिफिनसाठी ते पण दाखवते. तुम्हाला आमच्या इकडे ना आरतीचा आवाज येत असेल. इकडं संध्याकाळी रोज आरती होते. आमच्या इथे देवीचं मंदिर आहे. तर आता मी उद्या टिफिनसाठी बघा ही आरबी आहे ती मी आरबी नेणार आहे आणि हे छोले आहेत. छोल्याची भाजी पण नेणार आहे आणि चपाती पण नेणार आहे त्याच्याबरोबर आणि हे आरबी. तर आणि थोडंफार असं वरचं पण घेऊन जाणार आहे स्नॅक्स वगैरे. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करून घ्या. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी तुमची काळजी घ्या. बाय.